नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज नाश्त्यासाठी खास रेसिपी बनवणार आहे, अगदी थोड्या वेळामध्ये आणि चटपटीत अशी। चला तर मग रेसिपीला सुरू करूयात। तर इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी रवा टाकलेला आहे, त्याच्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं आहे आणि आपल्याला कुरकुरीत पाहिजे याच्यासाठी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर जास्त नाही पाणी टाकायचं, फक्त गाठी आपल्याला पूर्ण अशा प्रकारे निघाल्यानंतर पाणी टाकायचं। एकदम पाणी टाकल्यानंतर त्यात गाठी तयार होतात आणि सॉफ्ट असं बॅटर होत नाही, म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत छान असं सॉफ्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर आता केलं होतं रवा आणि बेसन पीठचं, ते बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। अशा प्रकारे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत घट्ट असं होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। पाहू शकताय किती छान असं घट्ट असा एक गोळा तयार झालेला आहे। तो गोळा एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे। तो आपल्याला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपण यात मसाले टाकून घेऊयात। इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे, धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कलरसाठी हळद पावडर टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त, आणि चटपटीत होण्यासाठी इथे चाट मसाला टाकलेला आहे मी। त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हाताला तेल लावायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला चिकटू शकतं म्हणून मी ते तेल लावून घेतलेलं आहे। तर पाहू शकताय सगळं मिक्स करून अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्या गोळ्याचं छान असे बॉल्स करून घ्यायचे छोटे छोटे। तर इथे मी अजून हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे अशा प्रकारे बॉल्स तयार करून घेत आहे। पटापट आपल्याला पूर्ण पिठाच्या अशा प्रकारे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। तर भरपूर बॉल्स तयार झालेले आहेत, अर्धी वाटी बेसन पिठामध्ये आणि अर्धी वाटी रव्यांमध्ये, तर खूप जास्त झालेले आहेत। पाहू शकता मी पटापटा सगळे अशा प्रकारे बॉल्स तयार करून घेत आहे। हे बॉल ना इतके चटपटीत आणि इतके टेस्टी लागतात ना खायला, मुलांना तर स्पेशली खूप आवडतात। तर इथे मी पॅन घेतलेला आहे आणि भरपूर सारे बॉल्स तयार झालेले आहेत। आता पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, तर तळून घ्यायचे, त्याच्यासाठी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर पाहू शकता तेल मस्त गरम झालेलं आहे। गरम तेलामध्ये मी बॉल्स टाकून घेतलेले आहेत। आता हे बॉल्स आपल्याला दोन्ही साईडने खालून अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि छान तळून घ्यायचं आहे। कुरकुरीत असा कलर येतो आणि मस्त असा लालसर असा कलर येऊजेपर्यंत आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। पाहू शकताय गॅसची फ्लेम ना हाय ठेवा आणि हाय फ्लेमवर आपल्याला थोडा वेळ तळायचं आहे। त्याच्यानंतर मध्यम आपल्याला गॅस करायचा आहे आणि नंतर तळून घ्यायचं आहे। म्हणजे पहिल्यांदा हाय करा नंतर मध्यम करा, म्हणजे आतून आणि बाहेरून जे आहेत हे बॉल्स छान तळले जातात। पाहू शकताय मस्त असा कलर चेंज होतोय आहे बॉल्सचा थोड्या वेळाने। तर बॉल्सचा कलर छान असा चेंज झालेला आहे, एकदम लालसर असे झालेले आहेत। पाहू शकताय तुम्ही, मी थोड्या वेळाने मिक्स करत आहे म्हणजे सगळीकडून ना सेम कलर येतो। तर मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत, एकदम कुरकुरीत असा कलर आलेला आहे। आता मी बॉल्सला बाहेर काढून घेणार आहे। बिलकुल तेलकट वगैरे होत नाही, तेल वगैरे पित नाहीत, एकदम छान असे बॉल्स आपले तयार झालेले आहेत। तर सगळे बॉल्स मी बाहेर काढून घेते एका प्लेटमध्ये, आणि भरपूर झालेले आहेत पाहू शकताय, आणि आतून ना सॉफ्ट बाहेरून क्रंची इतके छान झाले आहेत ना हे बॉल, एकदम असे कुरकुरीत पाहू शकताय मस्त झालेले आहेत, दिसायला सुद्धा मस्त झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना ना खूप आवडतील। सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही हे बॉल्स शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा कॅचअपसोबत सुद्धा सर्व करू शकता मुलांना। तर खूप मस्त झालेले आहेत, मला तर खूप आवडले। तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी साधे सोपे आणि झटपट होणारे आहेत। पाहू शकता किती मस्त झालेले आहेत, कुरकुरीत असा आवाज येतोय। तुम्हाला आतमध्ये सुद्धा दाखवते, पाहू शकता किती क्रंची झालेले आहेत। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।